मैं निशान कादिर, आप सब देख रहे हैं सहारा अधिकार। कोन पनवेल मिल वर्कर्स ने 9 तारीख को कॉम्प्लेक्स एकता समिति के पदाधिकारीगण मिलिंद बोरीकर एवं कार्यपालन यंत्री श्री अंकित की मुलाकात मौसे से हुई। इस दौरे के दौरान परिसर में पानी की टंकियां, लिफ्ट की खराबी और आवश्यक बिजली आपूर्ति, प्रणाली के कमज़ोर रखरखाव, क्षेत्र में गड्ढे, कचरे की कमी और कचरे की कमी। जब वह माफ़ी का आदेश दिया जाता है तब भी क्या आपको सरकारी आदेश की प्रतीक्षा करनी चाहिए? इन पर विस्तार से चर्चा की गई और ऐसी कई समस्याओं पर विस्तार से चर्चा की गई। चर्चा के बाद समिति की ओर से म्हाडा को 2 महीने का अंतिम अल्टीमेटम दिया गया। हमें 2 महीने में अपनी समस्या का समाधान कर लेना चाहिए, नहीं तो हम म्हाडा को काट लेंगे और यदि हमें काटी नहीं लौटाई तो हमारे पैसे तुरंत वापस करने होंगे। इसकी चेतावनी समिति के अध्यक्ष गणेश तुपेकर ने स्पष्ट रूप से दे दी। अगर 2 महीने तक इस संबंध में कोई सकारात्मक निर्णय नहीं हुआ तो म्हाडा अधिकारी कोन पनवेल परिसर को अनुमति नहीं देंगे और म्हाडा में उनका घेराव किया जाएगा। अनुरोध है कि परिसर के सभी सदस्य एकजुट होकर खड़े रहे। कोन पनवेल मिल वर्कर्स यूनिटी कमेटी की तरफ से ये जारी किया गया है वर्कर्स की हित को देखते हुए, और उनकी जो मीटिंग है वो भी अधिकारियों से की गई है। ये वीडियो कैसे लगा ज़रूर हमारे कमेंट सेक्शन में बताइएगा। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। आपल्या कार्यालयाकडून काहीतरी त्याच्यावरती चर्चा होती। माझं तेच म्हणणं आहे की समजा आम्हाला म्हणून त्याचे मिनिट्स प्राप्त झाले तर त्या मिनिट्स प्रमाणे आम्ही कार्यालय करू। हे काय मिनिट्स त्याप्रमाणे मिनिट्स अप्रूव्ह करणार किंवा मुख्यमंत्री मध्येच करणार, तर ते जे काही मिनिट्स येतील ते मिनिट्स आणि त्याच्या आधी ही पाईपलाईन टाकली आहे. आता जवळजवळ 2025 साधारण 10-12 वर्ष झाली की खाली टाकलेली पाईपलाईन सगळी आहे, तुटते लिकेज होत आहे, पाणी बाहेर येत आहे. मध्ये ती पाईपलाईन सुद्धा बदलायला मुलांना विनंती केली. आता सगळ्या पाईपमधलं पाणी बरं ती कुठल्यानंतर कधी लाईन सगळी आहे. आता त्या लाईनचा पण काय करायचं हा एक मोठा विषय आहे. आम्ही असं म्हणतो की ग्राउंड फ्लोरला जेवढे तुम्ही वेगवेगळ्या सेक्टर बालवाडी किंवा जे सार्वजनिक सेक्टरवर दिलेत ना खाली ती थोडीशी त्या बिल्डिंगच्या लोकांना वापरण्यासाठी जर आपण देऊ केली तर कदाचित त्या लोकांचं तुमच्याकडे रिलेशन म्हणा किंवा टाइमपाससाठी काही वयोवृद्ध म्हणा, सिनियर सिटीजन बसतील, मुलं बसतील, असे काही सुद्धा आपल्याला थोडेसे हे घेता येईल. आपल्याला प्रयोग करता येईल. प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक इंजिन रूम आहे तर ते सुद्धा जर आमच्या ताब्यात आले तर आपण प्रत्येक बिल्डिंगच्या लोकांना सांगू तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही तुमची बिल्डिंगमध्ये काय ऍडमिशन करा की जेणेकरून वातावरण थोडंसं बदल होईल. आता आम्ही प्रयत्न करू की वातावरण बदलावं, थोडं त्या दृष्टीने तुमचा सपोर्ट आम्हाला हवा. नाहीतर मग पाणी लिकेज पूर्ण सर्वात पाणी टाक्याचं पण लिकेज आपली लाईन सुद्धा लिकेज पावसामुळे ते पण लिकेज लक्षात. आज कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीच्या वतीने म्हाडा येथे म्हाडाचे अध्यक्ष मिलिंद बोरीकर साहेब आणि कार्यकारी अभियंता मोसे साहेब यांच्यात भेट घेण्यात आली. कोन पनवेल संकुलामध्ये गिरणी कामगारांना जी घरं देण्यात आलेली आहेत
त्या घरांची आणि परिसराची असणारी संपूर्ण दुरावस्था, पाण्याचा गंभीर प्रश्न, लिफ्टची व्यवस्था, आजूबाजूचा परिसर इत्यादी प्रश्नांवरती आज सखोल चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कोण पनवेल गिरणी कामगारांचा 2 वर्षाचा मेंटेनन्स माफ केलेला आहे, त्याचा GR अद्याप आलेला नाही आहे, त्याविषयी या चर्चा करण्यात आली. याबद्दल होणारी दिरंगाईवरती संपूर्ण कोण पनवेलच्या गिरणी कामगारांनी नाराजी व्यक्त केली असता गणेश सुपेकर साहेब यांनी मिलिंद बोरीकर साहेब यांना आज सज्जड दम दिलेला आहे की येत्या 2 महिन्यात आमची जर का सर्व कामे पूर्ण झाली नाहीत तर आम्ही तुम्हाला चाव्या परत करू, आम्हाला आमचे भरलेले पैसे व्याजासह तुम्हाला परत करावे लागतील. येत्या 2 महिन्याचा हा अल्टिमेटम कोण पनवेलच्या गिरणी कामगारांकडून म्हाडाला देण्यात आलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की येत्या 2 महिन्यामध्ये म्हाडाकडून आमची सर्व कामं मार्गस्थ होतील. धन्यवाद.